गणपती बाप्पाला घरी आणताना हे 21 नियम लक्षात ठेवा. शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठल्याही पूजा असो, प्रथम गणरायाची पूजा केली जाते. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंत 21 नियम लक्षात ठेवा. ते कोणते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानाच्या पायावर दूध पाणी घाला. त्यानंतर त्यांचे औक्षण करा. गणेश स्थापनेच्या स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवा. त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा. एक लक्षात ठेवा, मूर्तीचे मुख वस्त्राने झाकून असावे. गणेशजीची प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा. बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरंजन, उदबत्ती, कापूरदानी ठेवा. गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावावा. गणपती बाप्पासमोर विड्याची 2 पानं, त्यावर सुटे पैसे, सुपारी असे 5 विडे ठेवा. गणपती बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पानाने चौकोनी मंडल नक्की करा. गणरायांना पंचामृत नक्की दाखवा. मोदक, पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत. एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे. जानवे सोडून मोकळा आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे. गणपती बाप्पासाठी कापसाचे 21 मण्यांचे वस्त्र नक्की तयार करा. पूजा करताना यजमानांनी उपर्ण सोहळा घालून पूजा करावीत. पूजा करताना स्वच्छ आसन असावे. बाप्पासमोर पूजेसाठी ताम्हण, पळी इत्यादी भांडे स्वच्छ करून छान मांडणी करा. गणरायांना आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. उजव्या बाजूला फुलपात्र, पळी आणि उजव्या बाजूला ताम्हण ठेवा. देवाचे सगळे दागिने पूजापूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा. बाप्पासाठी 21 ध्रुवांच्या 21 जुड्या नक्की ठेवा किंवा 21 जुड्यांचा हार घालावा. सोबतच बिलपत्र, तुळसशमी आणि शक्य असल्यास 21 प्रकारच्या पत्री देवाला ठेवा. सोबतच जास्वंदाचे फूल नक्की आठवण करा. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुका, केशर, अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा. पूजा सुरू झाली की घरात धूप, दीप, कापूर जरूर लावावे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करावी. महानैवेद्य नंतर महाआरती करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कमेंटमध्ये ओम गणपते नमः, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.